1 वर्षापूर्वी ना मी माझ्या भावाच्या लग्नासाठी गेले होते आणि त्यावेळेस ना मी जास्तीचे असे काही ब्लाऊज शिवतच नव्हते. थोडेफार माझे किंवा बहिणीचे वगैरे असे शिवायचे. त्यानंतर मग 1 वर्षानंतर आज मी पुन्हा मागच्या आठवड्यामध्ये एका लग्नासाठी गेले. जवळचंच लग्न होतं आणि गेल्यानंतर काय होतं माहिती आहे का, बायकांचं कोणी कशा साड्या वेअर केल्यात किंवा जेवण काय आहे किंवा बाकीच्या विधी कशा चालू आहे याकडे लक्ष होतं आणि मी एका चेअरवरती बसून ना फक्त बायकांनी जे काही ब्लाऊज वेअर केलेत ना त्याचे डिझाईन म्हणा किंवा कशा प्रकारची बाही शिवले, बॅक साईडने कसा गळा डिझाईन केला याकडे माझं लक्ष होतं म्हणजे संपूर्ण. आणि ते पाहून ना मला बऱ्याच अशा आयडिया माझ्या माइंडमध्ये यायला लागल्या की नेक्स्ट टाईम जर अशा कस्टमर जर ब्लाऊज पीस घेऊन आलं ना तर या पद्धतीने मी नक्कीच ब्लाऊजचं डिझाईन करेल. तर तुम्हीसुद्धा टेलर असाल तर तुम्हालासुद्धा असा अनुभव येत असेल मला नक्की कमेंट करून सांगा. तर हे दोन्ही जे ब्लाऊज होते ना ते सुद्धा त्यांनी त्यांच्या भावाच्या लग्नासाठी डिझाईन केले होते. त्यामुळे मग म्हटलं चला माझा असा एक अनुभव तुमच्याबरोबर शेअर करूयात. दोन्ही ब्लाऊज कसे झालात ते मला नक्की सांगा. आणि पॅचवर्क हे जे आहे ते मी रेडीमेडच यूज केलं होतं आणि लटकन जे आहे ते हाताने हँगिंग्स अटॅच केलेले आहेत.